जीवनात सर्व मिळतं पण प्रेम भेटत नाही. खरंच ना महाराज, आज प्रेम असल्यामुळे ओथंबून प्रेम आहे. खरंच आनंद वाटला, समाधान वाटलं. तुम्हाला सांगू, वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबांबद्दल बोलताना माझं अंग शहारत, अंतकरण भरून येतं. का? या दासाची पण पंढरीची पहिली पायीवारी आदरणीय बाबांच्याच दिंडीमध्ये झालेली महाराज. खरंच हो, बाबांच्याच दिंडीमध्ये मी पहिल्यांदा इयत्ता 5वीला होतो. आमचे सौंदाण्याचे महाराज श्यामसुंदर महाराज ते पण आळंदीला नव्हते, आम्ही सोबत आळंदीला गेलो होतो. ते मला म्हटले आपण पायी पायी दिंडीमध्ये जाऊ. मग कोणाच्या दिंडीमध्ये जायचं? तर तुम्हाला सांगू, ही दिंडी महाराष्ट्रातून निघत नव्हती. बाबांची दिंडी कुठून? मध्य प्रदेश मधून. मला असं वाटतं की पंढरीला जाणाऱ्या ज्या अनेक दिंड्या आहेत, हो, त्यातली मध्य प्रदेश मधून जाणारी बहुधा ही एकमेव दिंडी असेल महाराज, एकमेव दिंडी असेल बाबांची. आणि त्या काळामध्ये सुद्धा बाबांची ही दिंडी मध्य प्रदेश मधून यायची आणि इकडे कुठेतरी मुक्काम त्या दिंडीचा असायचा. आम्ही, मला वाटतं हिंद्रूनला का मोगनला असतो ना मुक्काम, तर त्या गावामध्ये प्रविष्ट झालो होतो. मी इयत्ता 5वीला होतो महाराज. आणि बाबांच्या दिंडीमध्ये माझी पहिली पायीवारी झाली. आणि मग तिथून नंतर ठरवलं की आपण आळंदीला जायचं. 6वी कशी बशी केली. अण्णा नाही म्हणत होते तुला आळंदीला पाठवायचंच आहे, पण 10वी पास झाल्यावर. पण 6वी पास झाल्यावर मी शाळेतच गेलो नाही. त्यांना म्हटलं तुम्ही आळंदीला पाठवलं तरी जाईल आणि नाही पाठवलं तरी जाईल. हो, तेव्हा बंडखोर होतो, आता गरीब होईल जरासा. विठ्ठल खरंच ना महाराज. त्यांना म्हटलं तुम्ही पाठवलं तरी जाईल आणि नाही पाठवलं तरी जाईल. मग अण्णांना असं वाटलं हे ऐकणार नाही, म्हणून सौंदाण्यावरूनच आम्ही 3 जण आळंदीला गेलो. मुद्दा मला सांगायचा एवढाच आहे की माझ्या परमार्थाची खऱ्या अर्थाने सुरुवात गुरुवारी बाबांच्या दिंडीपासून झालेली आहे. बाबांचं ते एक प्रवचन आजही माझ्या कानामध्ये बाबांच्या त्या ओवीचे स्वर घुमतायत महाराज. बाबा या ओवीवर दिंडीमध्ये प्रवचन करायचे. तैसे येणे जी शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर जारे चिरा पडे. बाबांकडे खूप कला होती. तुम्हाला सांगू, बाबा ते काय म्हणतात त्याला, हार्मोनियम, ते हा कॅसिओ कीबोर्ड, हा बरोबर ना, हो, तर ते इतकं छान वाजवायचे बाबा. छोटस असायचं त्यांच्याकडे, ते इतकं छान वाजायचे. त्यांच्याकडे ती डफली पण होती, ते पण वाजवायचे. आणि वाजवता वाजवता एवढे बाबा एवढे मोठे व्हायचे. म्हणजे कसं, हा विठ्ठल तुम्हाला सांगू, बाबा दिसायला एवढे होते, पण जेव्हा कीर्तनामध्ये उभे राहिल्यानंतर ते जरा मोठे व्हायचे ना, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबा केवढे मोठे, त्यांचं मोठं पण कळायचं महाराज. खरंच ना, बाबा फार मोठे होते. बाबा निघून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हयात असताना अनेक चमत्कार केले. अखिल कूट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरून आले. आशुतोष भगवान गुप्तेश्वराच्या शिवलिंगाची असेल, भगवान अवधूत दत्तात्रयांची असेल, पांडुरंगरायाची निस्सीम सेवा बाबांच्या जीवनामध्ये घडली. या गुहेमध्ये मी जेव्हा गेलो, आदरणीय महाराज मला म्हटले जी भाऊ चला दर्शन करू. हो, तर त्या गुहेमध्ये मलाच जाता येत नव्हतं खरंच. तर इतक्या अरुंद जागेमधून ते जावं लागलं मध्ये. आणि एका माणसाला बसण्यापुरती ती जागा. बाबा तिथे ध्यानाला बसल्यानंतर, तपश्चर्येला बसल्यानंतर, या परिसरामध्ये वास्तव्याला असलेले विषारी जीव जंतू, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्प सुद्धा, हो, यांनी पायऱ्यांवरून उतरून जावं आणि बाबा जिथे ध्यानस्थ बसलेले आहेत तिथे बाबांच्या मांडींवर जाऊन बसावं. पण बाबांनी ध्यानामध्ये असावं. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते असो ऐसा कोठे
आठवती नाही देईची विदेई भोगू दशा. या अवस्थेला पोहोचलेलं, परमोच्चतम अवस्थेला पोहोचलेलं गुरुवारी बाबांचं जीवन होतं. अतिशय गोड अंतकाळ बाबांचा झाला. श्रद्धेय महाराजांनी अगदी काही महिन्यांमध्येच त्यांच्या समाधीचं काम आता वेगळं केलं. ते काम चालू असताना सुद्धा बाबांचे अनेक चमत्कार काम करणाऱ्या लोकांना घडले. त्यातले काही चमत्कार आदरणीय महाराजांनी मला सांगितले, जी भाऊ आज असं झालं, त्या दिवशी तसं झालं होतं. बघून आश्चर्य वाटतं. एक वाक्य सांगू, तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही, पण आज इथे कीर्तनाला उभं असताना, या जागेवर उभं असताना पूर्ण विश्वासाने सांगतो की आदरणीय बाबा आजही आपल्यातून गेलेले नाहीच आहेत. महाराज गेलेच नाही, बाबा गेलेच नाही. खरंच हो, शरीर रूपाने ते फक्त अदृश्य झाले. अजून सांगतो, ते शरीर रूपाने जेव्हा होते ना, तेव्हा फक्त गोपाळ महाराजांच्याच कदाचित उपयोगाला येत असतील. ऐका ना, तसं तर ते सर्व जगाला उपयोगाला आले. पण परत वाक्य सांगतो, ते शरीर रूपाने जेव्हा होते तेव्हा कदाचित गोपाळ महाराजांच्याच उपयोगाला येत असतील. पण बाबा आज व्यापक रूपाने तुम्हा माझ्या प्रत्येकाच्या उपयोगाला येत आहेत. महाराज हो, प्रत्येकाच्या उपयोगाला येतात. आणि असं ऋषितुल्य जीवन ज्या बाबांचं होतं, हो, त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. खर तर देवाने 4 गोष्टी जगामध्ये उपकार करण्याकरता पाठवलेल्या आहेत. एक अतिशय गोड सुभाषित माझ्या डोळ्यासमोर, परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय द्वंद्वि गावः परोपकाराय संता विभूतया. या 4ही गोष्टी देवाने जगामध्ये उपकार करण्याकरता पाठवलेल्या आहेत. त्यात नदी उपकार करण्याकरता आहे. पेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. उगमस्थानावरून निघून समुद्राला जाऊन मिळत असताना काठावरच्या गावांना पाणी पुरवठा करणं, तिच्यामध्ये जे लोक स्नान करतील त्यांना सुस्नात करणं, हे नदीचं पुण्यकर्म आहे, परोपकार आहे. दुसरी गोष्ट, जगामध्ये देवाने झाड परोपकाराकरता पाठवलंय. झाडाचा काय उपकार आहे आपल्यावर सांगा बरं? झाड काय देतं आपल्याला? सावली देतं आणि ऑक्सिजन देतं. आमच्या वारच्या भाऊंनी सांगितलंय बघा, झाड काय देतं? सावली देतं. अतिशय गोड उत्तर दिलं तुम्ही, झाड सावली देतं. पण माझा प्रश्न असा आहे सर्वांना, झाड सावली कोणाला देतं? ज्याने लावलं त्याला देतं का जो तोडायला जातो त्याला देतं? सर्वांना देतं. ज्ञानोबा लिहितात, जो खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जो त्या झाडाला तोडायला जातो ना दादा, त्याला सुद्धा झाड सावलीच देत. झाड फळ देतं. कोणाला देतं? ज्याने लावलं त्याला देतं का जो दगड मारतो त्याला देतं? ज्याने लावलं त्याला नंतर देत असेल अण्णा, जो दगड मारतो ना त्याला आधी देतं. झाड उपकार करण्याकरता ऑक्सिजन देतं, प्राणवायू देतं. तिसरा मुद्दा, देवाने गाय उपकार करण्याकरता पाठवलेली आहे. गाय काय देते? दूध देते. दूध आपल्या करता देते का वासरा करता देते? वासरा करता देते. मग आपण गाईला वासरू लावतो का लावत नाही? लावतो. कुठपर्यंत लावतो? सर्व अनुभवी दिशी राहणार. खरंच ना, पाना येईपर्यंत लावतो. एकदा गायीनी पाना सोडला का आपण वासरू ओढून कशाकडे नेतो? खुंट्याकडे नेतो. सर्वजण मला सांगा, वासरू सहजासहजी ओढल्या जातं का हो? सहजासहजी ओढल्या जातं. आपण त्याला खुंट्याकडे ओढत असतो आणि ते आशाळभूत नजरेने आईकडे बघत असतं. आपल्याला आईकडे ओढत असतो. ते आपण बळजबरी त्याला खुंट्याकडे ओढत असतो. खुंट्याकडे नेताना ते मनातल्या मनात आपल्याला
असंच म्हणत असेल ना, देवबापातून कल्याण करू, असंच म्हणत असेल ना, माझ्या आईच्या असतानापासून मला काढलं, गाय देवाने जगामध्ये उपकार करण्यासाठी पाठवलेली आहे. गावो विश्वस्य मातरः, गाय ही संपूर्ण विश्वाची आई आहे. तुम्हाला सांगू, आता आपला सर्वात मोठा सण गेला वर्षभरातला कोणता? दिवाळीचा. त्या आपल्या दिवाळीची सुरुवात सुद्धा कोणाच्या पूजनाने? गायीच्याच पूजनाने ना. हो, गाय ही संपूर्ण विश्वाची आई आहे. या वर्षी जिथे मी वसुबारसेला कीर्तन केलं ना, हो, शहरामध्ये कीर्तन झाल्यावर एक बाई मला नमस्कार करायला आल्या. ते म्हटले, जे भाऊ तुम्ही मागच्या वर्षी कीर्तनात बोलला होतात ना की गाय ही प्रत्यक्ष देवता आहे, गायीच्या अंगात 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. मी म्हटलं हो, मग तुम्ही अजून एक गोष्ट कीर्तनात सांगितली होती. म्हटलं काय? की ज्या घरामधली पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला दिल्या जाते त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येत नाही. मी म्हटलं हो, म्हटलं होतं मी. सलग 1 वर्ष हा नियम मी पाळला. पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला दिली. म्हटलं वा 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 वा, आनंद. पण म्हटलं ताई, खेड्यामध्ये गाय मिळणं सोपं आहे, कुत्रा मिळणं सोपं आहे. तुम्ही शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहता, तुम्ही कसं काय गाय आणि कुत्रा शोधला? ते म्हटले बाबा, मी त्याच्या नादीच लागली नाही म्हणे. मग पहिली चपाती मी काय लिहून दुसरी तेचली दिदी म्हणे शेवटली. खरंच ना महाराज, गाय जगामध्ये देवाने उपकार करण्याकरता पाठवली. खरंच ना महाराज, गायीचा उपकार आहे, दूध देते गाय आपल्याला. आणि चौथी गोष्ट जर काय असेल तर संत देवाने जगामध्ये उपकार करण्याकरता पाठवले. करता झाले जगाच्या कल्याण. संतांचे विभूती देह कष्टविधी, येथे उपकारासाठी आले गरज्या. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साज भावे वर्ता या जाडू. संतांचे मार्ग, संत एवढ्यासाठी झाले ना महाराज. उजळावय आलो वाटा, करा खोटा निवाडा. संतांना वस्तुतः कुठल्याच प्रकारचं कर्तव्य नाहीये, तरी संत आले. हो, हे उपकार करण्याकरता झाले. असं आदरणीय बाबांचं या भूतलावर जे येणं झालं ते तुम्हाला आणि मला सन्मार्गाला लावण्याकरताच आदरणीय बाबांचं येणं झालं. त्याच बाबांचं 3 वर्षापूर्वी निजधामाला गमन झालं. त्या बाबांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ या संकीर्तन सेवेचं आयोजन आहे. अभंग नारायण महाराजांचा थोडासा वेगळा दृष्टिकोन माझ्या मनात आहे. आजपासून विश्वमौली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा सुरू होतोय. खरं तर आम्ही सर्व मंडळी जेव्हा मध्ये बसलो होतो तेव्हा महाराज म्हटले मला पण आळंदीला कीर्तन आहे. रवींद्र महाराज म्हटले मला पण आळंदीला कीर्तन आहे, आम्हाला जायचंय. ते बोलत असताना माझ्या डोक्यामध्ये जरा विचार आला की मी थोडा उशिरा जाणार आहे आळंदीला, म्हणजे द्वादशीला यावेळेस. तर त्याच्यामुळे थोडंसं माऊलींचं स्मरण झालं आणि या दृष्टीने या अभंगाची निवड झाली. अभंग अतिशय गोड आहे. तुम्हाला सांगू,
संतांचा महिमा, विशेष करून ज्ञानोबारायांचा महिमा या अभंगामध्ये नारायण महाराज सांगतात. विठ्ठल थोडक्यात संपवायचं आहे का, चंद्रभागेच्या तीरावर संत मंडळी बसली होती. तर संत जरी एकत्र बसले तर कशाबद्दल बोलतील? तुम भी मग पाणी मा झेपे का हो, असं विचारतील का त्या? संत जरी एकत्र बसले तर कशाबद्दल बोलतील? महाराज देवाविन काही बोलण्याची नाही. संत देवाशिवाय काही बोलत नाही. हो, आम्ही संसारी माणसं देवाच्या कामाला जरी आलो तरी देवाबद्दल बोलत नाही. हो, कीर्तनाला आलेली माणसं कीर्तनाबद्दल बोलत नाही महाराज. हो, वेगळंच काहीतरी विचारतात. मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की 2 वाक्य तुम्हाला सांगू. आम्ही सर्वांनी परमार्थ जरी केला तरी आमचा परमार्थ सुद्धा संसार आहे, आणि संतांनी संसार जरी केला तरी संतांचा संसार सुद्धा परमार्थ आहे. संतांचा संसार सुद्धा परमार्थ आहे. आमचा परमार्थ काय सांगू तुम्हाला. हो, ते सिंदखेडा तालुक्यामध्ये तापीच्या काठावर एक गाव आहे. बरेच दिवस बसा आबा, त्या गावाला मारुतीचं मंदिर सुद्धा नाही. मारुतीचं मंदिर सुद्धा नाही. हो, मग जे लोक तिथे मुली द्यायची किंवा तिथल्या मुली करून न्यायचे. आता नवरदेवाचा सर्वात पहिले संबंध कोणाबरोबर? मारुती बरोबर. भलेच तो शेवटचा का नमस्कार असे ना कोणाला? मारुतीला. पण त्याला तिथूनच घोड्यावर बसून मिरवत आणतात. कोणाला? एकाने प्रके अत्रेंना प्रश्न विचारला. ते म्हटले नवरदेवाला घोड्यावरच बसून का मिरवतात, गाढवावर का नाही? तर प्रल्हाद केशव अत्रेंनी दिलेलं उत्तर मोठं गोड होतं. ते म्हटले एक गाढव दुसऱ्या गाढवावर कसं दिसेल? ऐका ना, विठ्ठल विठ्ठल. घटना अशी आहे की मग जे लोक तिथे मुली द्यायची किंवा तिथल्या मुली करून न्यायचे ते व्यायाचे माणसं बोलायला लागले. असं काय तुमचं गाव विचित्र? मारुतीचं मंदिर सुद्धा नाही. लोकांना जरा लागलं, टोचलं, लाख लाख रुपये वर्गणी दिली, भव्य मंदिराचं निर्माण झालं. प्राणप्रतिष्ठेला माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर मग लोक म्हटले आम्हाला सप्ताह करायचा. आपल्याकडच्या लोकांची श्रावणावर फार श्रद्धा. म्हटले श्रावणात उत्सव करायचा. त्यांना म्हटलं तुम्हाला जे कीर्तनकार घ्यायचे ते घ्या, जे कलाकार घ्यायचे ते घ्या. तुमची तारीख म्हटलं माझी आमकी आमकी आहे रिकामी. सुंदर सप्ताहाचं नियोजन झालं. आपला परमार्थ कसा आहे सांगतो. पहारेकऱ्यांना पहारा नेमून दिला. आता मंदिराच्या शेजारी रूम आहे, मी सर्व तिथे थांबलेलो. आता 12 ते 3 ज्यांचा पहारा होता ते 2 जण मस्त टाळ वाजवत होते. आता मग टाळ वाजवता वाजवता ते हरिपाठ म्हणतील का हो? हा, आपला परमार्थ कसा आहे? श्रावण महिना त्यांनी टाळ वाजवता वाजवता दुसऱ्याला विचारलं. तो म्हण का नानभो तुम्ही बाजरी केवढली वहिनीर म्हणे. त्याने टाय सोडी दी ना. तो म्हणे आम्ही आई कंबरले लागायला लागली. तेल म्हणतो तू टाय ते वाजरायची दा. खरंच ना महाराज. 3 वाजेपर्यंत दोघांचा पहारा झाला. पण 3 ते 6 ज्यांचा होता ते काही येईना. काय करावं कळेना. ते 2 जण एकमेकाला म्हणायला लागले काय रे यार रे. तो दुसरा म्हणे अजून बी नाही ना रे. कसं करायचं? मग दोघांमध्ये एक हुशार होता. त्याने याला हळूच सांगितलं. तो म्हणे नानभाऊ काय मी तेचले जायचं बलाय लोर म्हणे. तुमच्या ध्यानात आलंय आता. यांनी सांगितलं तू जाय पण तू लवकर ये म्हणे जरासा. त्यांनी टाळ ठेवला महाराज. टाळ ठेवला आणि मारुतीला नमस्कार केला. जो निघाला ना मनातल्या मनात म्हटलं सुटलो रे भावा म्हणे आता एकटाच. डायरेक्ट घरी निघून गेला, झोपून घेतलं. आता याच्या एकट्याच्याच गळ्यात टाळ. सप्ताह म्हणजे काय माहिती नाही, कीर्तनकार म्हणजे काय माहिती नाही. पहिलंच वर्ष सप्ताहाचं. नुसता टाय किदरेल ना माईक कसा बी वाजे. मग ज्या बाबांनी सप्ताह बसाडा तेल गाय देवाला लाग गया. अहो रिकामालेच काही काम नाही होतं म्हणे. खरंच ना महाराज. बिनकामना दांगडो गाव मग घाल दिना. बटा सप्ताह मन गया मग उतार दिना. काही बी म्हणायचा. आणि मग तशामध्ये त्याला 4 वाजले ना. 3:30 वाजले. आपलं 3:30 पावणे 4 4 वाजले. आता 4 वाजता त्याला चहा प्यायची सवय होती. तो म्हटला चहा जर पेलो नाही तर माझी तब्येत बिघडून जाईल. पुढचे पारेकरी येत नाही काय करावं. मग त्याला राहून राहून असं बी वाटे काय मारतीन गया मग टाकीचं निघी जावं.
पण पाप भिरू होता जरा, पापाला घाबरायचा तो. म्हणे नाही 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 पाप आहे. पण त्यांनी मनामध्ये ठरवलं आता पुढचे पारेकरी येत नाही ना, म्हणे हो मग आता पारा बी बंद पडू देणार नाही, चहा बी उसकू देणार नाही. गळ्यात टाळ होताना टाळ वाजवतच घरी चालला. गल्ली मधला लोक सुद्धा म्हणे प्रभात फेरी एवढा लवकर कस काही लागणी म्हणे. श्रावण महिना, त्याची बायको बिचारी झोपलेली काम करून थकलेली खाटीवर, तिच्या खाटीजवळ गेला आणि खटाखटा टाळ वाजवायला लागला. हो ती त्या टाळाच्या आवाजाने जागी झाली, पांघरून बाजूला केलं आणि तिने विचारलं हो काय गोंधळ आहे हा. त्याने मोठ्याने ओरडून सांगितलं बोल नको म्हणा पारा चालू आहे म्हणे. ती म्हणे मंदिर मधला पारा तुम्ही गरमा घालते ना म्हणे. हो ते म्हणे तुला माहिती ना मला 4 वाजता चहा प्यायची सवय आहे. म्हणे हो मग चहा कोणी पुढचे पारेकरी आले नाही, चल पटकन चहा कर, मला चहा दे बरं नाही तर माझी तब्येत बिघडून जाईल. ते म्हणे हो शहाणे चहा करता पारा घरी घेऊन आलात. म्हटले हो. मग मी आता जर चहा केला तर चहा पिता पिता तुमचा पारा बंद नाही पडणार का. तो म्हणे मी इथला येडा आहे का, तू चहा कर बसी मावत मन तोंडलेला आहे ते मी मन म्हणा टाय चालू ठेवसू म्हणे. कठीणच आहे ना मला. त्याला हसू नका, हा परमार्थ तुमचा आणि माझा आहे. विठ्ठल परमार्थ चंद्रभागेवर त्या कालखंडामध्ये जे सारे संत एकत्रित आलेले होते त्यांच्या काय गप्पा होत्या, काय चर्चा होती. चंद्रभागेच्या तीरावर साधू संतांची जी चर्चा चालू होती ना, तर त्या चर्चेमध्ये असा विषय होता वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी रामायण लिहिलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी रामायण लिहिलं. रामचरितमानस असं म्हणतं रामचरित शतकोटी अपारा. 100 कोटी चरित्र लिहिलं महर्षी वाल्मिकांनी. नामदेवराय चंद्रभागेच्या तीरावरच होते. त्या संतांची चर्चा नामदेवरायांनी ऐकली. नामदेवरायांचं अंतकरण भरून आलं. नामदेवराय जसे पण चंद्रभागेवरून उठले ना महाराज, पळत पळत राहुळामध्ये गेले, पांडुरंगरायच्या पायावर डोकं ठेवलं आणि नामदेवराय रडायला लागले. नामदेवरायांनी सांगितलं देवा या नामाचा जन्म फुकट गेला. काय झालं रे नामा. देवा पूर्वाश्रमीचा वाल्या, पण नारदाची कृपा झाल्यानंतर त्यांचा महर्षी वाल्मिक झाला आणि त्या महर्षी वाल्मिकांनी तुमचं 100 कोटी रामायण लिहिलं. म्हटले हो. आणि देवा हा नामा लहानपणापासून तुमच्या जवळ आहे, पण मी एक सुद्धा अभंग तुमचा लिहिला नाही. जीवन व्यर्थ गेलं ना देवा. देवानी नामदेवरायांचा आवेश ओळखला, नामाला पोटाला लावलं, डोक्यावरून हात फिरवला आणि देवानी नामाला सांगितलं नामा खरं सांगू तुला लिहू दे महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी रामायण माझं, पण नामा तूच प्रिय आहेस मला, तू मला खूप आवडतोस नामा. नाही देवा माझं मन समजूत करू नकोस, व्यर्थ गेलंय माझं आयुष्य. अरे नामा तुला कळत नाही, वाल्याच्या युगामध्ये होता ना तेव्हा प्रत्येक माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होत. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, अतावधी थोडी आहे. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि म्हणून वाल्याने लिहिलं असेल. कलियुगामध्ये फक्त 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यातही शतक गणिले ते. पुन्हा मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले. असंच आयुष्य तुमच्या माझ्या हातातून निसटून चाललंय ना महाराज. मी दयागना दयागना बालपण उतू गेले अनतारुण्य नासले. वृद्धपणी मी उरलो
गना. आयुष्य हातातून निघून गेलंय का? देवा मला काही सांगू नकोस. नामदेवरांनी देवाच्या चरणावर हात ठेवला आणि नामदेवरांनी एक संकल्प केला. महाराज, शतकोटी तुझे करीन कवित्व. देवा, मी नामा संकल्पित होतो. काय? मी तुझे 100 कोटी अभंग लिहिन. देवानी पुन्हा नामाला जवळ घेतलं, नामाच्या डोक्यावरून हात फिरवला, नामाला सांगितलं, वेडा आहेस का रे? 100 वर्ष अधिकृत आयुष्य त्यातलं तुझं बरंच गेलंय आणि तू कधी माझे 100 कोटी अभंग लिहिणार आहेस? नामदेवरांनी देवाला पुन्हा सोडून घेतलं, देवाच्या हातातून स्वतःला, पुन्हा देवाच्या पायावर हात ठेवला आणि नामदेवराय मोठ्याने गरजले. महाराज, माझा संकल्प न होताची पूर्ण, जेव्हा उतरीन तुझ पुढे. देवा, जीव कापून तुझ्या पायावर टाकीन जर माझा संकल्प पूर्ण झाला नाही तर. आणि मग देवाने नामाला जवळ घेऊन पुन्हा सांगितलं, नामा, आता कसला संकल्प केलायस, आता चिंता करू नकोस, मी बघतो काय करायचं ते, मी बघतो काय करायचं ते. आणि खरं सांगू महाराज, भगवान परमात्मा देवाच्या 3 गोष्टी पूर्ण करतो. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट, देवभक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करतो. दुसरी गोष्ट, देवभक्ताचा शाप पूर्ण करतो. आणि तिसरी गोष्ट, देवभक्ताचा संकल्प पूर्ण करतो, पण पूर्ण करतो. प्रतिज्ञा पूर्ण करतो देवभक्ताची. तुम्हाला सर्वांना महाभारतातला इतिहास माहिती आहे. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐक नको. म्हणजे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पण खरी करून दाखवली आणि अर्जुनाचं पण रक्षण केलं ना. प्रतिज्ञा पूर्ण करतो भगवान. दुसरा, शाप पूर्ण करतो. अशी गोड कथा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्या 16,108 बाया आहेत, पत्न्या आहेत, त्यातली पीरजा नावाची बायको आहे. तिच्याकडे भगवान श्रीराम नावाच्या नोकराला घेऊन निघाले. श्रीरामाला सांगितलं, तू इथे दरवाजामध्ये थांब, मी जरा पीरजी बरोबर अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. मी सांगत नाही तोपर्यंत मध्ये कोणाला सोडू नकोस. आणि सांगू तुम्हाला, श्रीराम असा उभा राहिला. भगवान परमात्मा मध्ये गेले, तेवढ्यात श्री राधा आली. राधा माता लगबगीने मध्ये जेव्हा जायला लागल्या तेव्हा श्रीरामाने अडवलं, राधे काय रे, तुला मध्ये नाही जाता येणार. राधा मातेने सांगितलं, श्रीरामा ओळखलंस का मला कोण आहे? म्हटले, हो मला माहिती तू कोण आहे. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी रसभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. श्री राधा, जरी तू असली तरी देवाची आज्ञा आहे, तुला मध्ये सोडता येणार नाही. श्री राधेने सांगितलं, श्रीराम्या नियम असावा पण तो सर्वांना सारखा नसावा रे. त्या नियमाला काही काही VIP अपवाद असतात, आहे का नको? त्या VIP लोकांना जाऊ द्यायला पाहिजे ना. श्रीरामाने सांगितलं, मला देवाची आज्ञा जाऊ देणार नाही. राधेने सांगितलं, श्रीराम्या मला देवाच्या दर्शनाचा प्रतिबंध करतोस, मी राधा तुला शाप देते काय, इथून पुढे 100 जन्म तुला राक्षस योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. शाप देऊन टाकला ना महाराज. रागाने राधा निघून गेली. श्रीराम्या जवळ भगवान मधून जेव्हा आले, श्रीरामाचा चेहरा काळा टिखर पडलाय, मानाशी खाली आहे. देवाने सांगितलं, चल का रे एवढा कर चेहरा उतरला तुझा? तो म्हटला, देवा राधा आली होती, मग मी मध्ये तिला येऊन दिलं नाही, मग शाप दिला. कसला? 100 जन्म राक्षस होण्याचा. चल, श्रीरामाचा हात धरला. श्रीरामाने विचारलं, कुठे नेत आहे? म्हटले, राधेकडे. राधेकडे. त्याने हात जोडले. तो म्हटला, तिचं माझं बिघडलंय आता, तिच्याकडे कस काय नेता? देवाने सांगितलं, कितलं का बिघडेल राह ना, इलेक्शन जोडी ही राह. नेलं ना महाराज, नेलं. आता राधेने जसं देवाला येताना बघितलं ना, जसं येताना बघितलं ना, राधेने पलंगावर अंग टाकलं, झोपून घेतलं. भगवान परमात्मा राधेच्या पलंगाजवळ गेले, आवाज दिला, राधा, ए राधा. राधेने गर्रकन इकडे तोंड वळवलं. भगवान इकडनं गेले, राधा ते बोल ना ग. राधेने पुन्हा इकडे तोंड वळवलं. पुन्हा भगवान इकडनं गेले, राधा बोल ग. हे राधा, म्हणजे तुमच्या ध्यानात आलं, देव सुद्धा रावण्या करे. खरंच ना महाराज, हो विनोद जाऊ द्या. हो, हे राधा. तरी राधा काही बोलत नाही. श्रीरामाला राग आला.
मोठ्याने गरजला, राधे कोणाचा अनादर करतेस माहिती तुला? पितामहस्य जगतो माता धाता पितामह व्यत्यम पवित्र ओंकार रोक्षाम यजुरेवच. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. हो अगं वेडाबाई, वृक्षाची पान हाली ज्याची. हो झाडाच्या पानाला जर हालायचं म्हटलं ना तर देवाची परवानगी असावी लागते. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हालत नाही आणि तू देवाशी बोलत नाही. कसला अहंकार आलाय तुला? मी श्रीराम तुला शाप देतो. काय इथून पुढे 100 जन्म तुला या देवाचं दर्शन होणार नाही. शाप देऊन टाकला कोणी? हनुमराधा ताडकन उठली महाराज आणि जाऊन देवाचे पाय धरले. देवा काय करू मी आता? तेव्हा म्हणे कवेच नका डुकलेही राहतात का तुला? काय होती भानगड? ते म्हटले पण देवा काही करा आणि याचा तेवढा शाप बाद करा. देवाने सांगितलं राधे हा शाप जर मी दिला असताना माघारी घेतला असता, नक्की घेतला असता, पण माझ्या श्रीरामाने दिलेला शाप आहे, भोगावा लागेल. देवभक्ताचा शाप पूर्ण करून घेतो. तिसरा मुद्दा देवभक्ताचा संकल्प पूर्ण करून घेतो. नामदेवांनी संकल्प केला किती अभंगांचा? 100 कोटी अभंगांचा. देवाने काय केलं? शारदेसी सांगे भीमा तिरी हरी बैसजी वागरी नाम याचा. शारदा मातेला बोलवलं, सांगितलं ए शारदे, अगं माझा नामा अल्लड आहे, वेडा आहे ग तो, काय करावं त्याला कळत नाही. त्याने वेड्याने असं ठरवलंय की त्याने वेड्याने असं ठरवलंय की 100 कोटी अभंग लिहायचे. पण माझी तुला आज्ञा आहे, काय तू पटकन त्याच्या जिभेवर बस बर बाई आणि त्याला फटाफट अभंगाचं स्फुरण होऊ दे. शारदा माता नामदेवरायांच्या जिभेवर विराजमान झाल्या. नामदेवरायांना फटाफट अभंगाचं स्फुरण व्हायला लागलं. तुम्ही सर्वजण मला सांगा, आता नामदेवराय अभंगांची रचना करायला लागले. घरातला एखादा मुख्य माणूस जर घरातलं एखादं काम करायला लागला तर घरातली बाकीचे माणसं शांत बसतात का? मग ते सुद्धा त्या कामामध्ये त्याला काय करतात? मदत करतात. अगदी बरोबर. आपल्याकडचं उदाहरण सांगू. आपल्याकडे घरामध्ये हे महिला मंडळ जर उडदाचे पापड करायला लागल्या तर घरातले माणसं गप्प बसतात का? नाही. मग काय करतात? हा पीठ कुटी देतात. वा विठ्ठल.